मानसिक स्वास्थ्यासह शरीराची लवचिकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग करावा. योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांचे प्रतिपादन. बोरी येथे सामुदायिक योग कार्यक्रमास प्रतिसाद. शारीरिक समस्येसोबतच मानसिक समस्या सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या कारणामुळे नागरिकांनी मानसिक स्वास्थ्यासह शरीराची लवचिकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगाचे नियमित आचरण करावे, असे योग प्रशिक्षक गजानन चौधरी यांनी बोरी येथील जिल्हा परिषद प्रशाला प्रांगणात आयोजित सामुदायिक योग कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग प्रशिक्षक गजानन चौधरी व जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 21 जून रोजी सकाळी करण्यात आले होते. या प्रसंगी श्री चौधरी यांनी योगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री रांजवन होते, तर योग शिबिराचा शुभारंभ जिंतूरचे गट शिक्षण अधिकारी श्री पोले यांच्या हस्ते झाला. योग प्रशिक्षक गजानन चौधरी, योग शिक्षक दाभाडे, ब्रह्मकुमारी कल्पना दिदी यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राणायाम, योगासने, ध्यान क्रिया याची प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली. व्यासपीठावर गट शिक्षणाधिकारी श्री पोले, मुख्याध्यापक श्री रांजवन, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, पंचायत समितीचे श्री चव्हाण, प्राध्यापक संतोष साखरे, जैन वाचनालयाचे संचालक नेमिनाथ जैन, उपाध्यक्ष पवन ओझा, शंकर खिस्ते, शफी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोरी येथील कैलासवासीय जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट योग प्रचारक पुरस्कार यावर्षी योग शिक्षक श्री उमेश बेंबळगे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच बोरी येथील नियमित योग वर्गात दररोज योग साधना करणारे योग साधक प्राध्यापक संतोष साखरे, श्री मंचकराव चौधरी, बाळासाहेब सारनेकर, मदनलाल जयस्वाल, भवरलाल जांगीड, सुभाष वाळवंटे, आकाश टोंपे, पवन देशमुख आदी योग साधकांचा वाचनालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यासाठी वाचनालयाचे श्री नेमिनाथ जैन व श्री पवन ओझा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री शिरीष बोराळे यांनी केले. या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.